मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. हे आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांनी कांद्याबद्दल 2019 मध्ये स्टेटमेंट केलेलं होतं. आता जवळ-जवळ त्या गोष्टीला 5 ते 6 वर्ष होऊन गेलेली. आणि कांद्याबद्दल त्यांनी काय सांगितलेलं होतं ते एकदा ऐका. हमने तो बचपन से जो प्याज खाई है ना, वो आपके पसीने से बनी हुई प्याज खाई है। व्हिडिओ जवळ-जवळ 2 मिनिटापेक्षा जास्त आहे. परंतु हम तो हा आप ही के व्हिडिओ यहाँ से सगळ्यांनी आती थी बघितलेला जो असेल प्याज, आणि उसी पे आज गुजारा करते थे। जिन 2026 किसानों ने मार्च बचपन से मुझे प्याज 2026 चालू आहे खिलाई है, आणि उन 2026 किसानों मध्ये का भला कांद्याचे भाव करने आहेत के लिए दिल्ली फक्त में बैठी 600 हुई ते 700 सरकार रुपये कभी प्रति क्विंटल कोई कमी आणि हे नहीं 19 रखेगी। मध्येच शेतकऱ्यांना भाव देणार होते. वास्तविक त्याच्या अगोदरच देणार होते बस आणि इंतजार 2014 कीजिए पूर्वी 15 अक्टूबर कांद्याला का, भाव इंतजार होते कीजिए सरासरी 15 अक्टूबर का। 2000 रुपये प्रति क्विंटल. परंतु आप देखिए महाराष्ट्र में भाजपच्या भाजपा की खोटारड्या सरकार बनते जाहिरातीच्या आहारी ही पडून शेतकऱ्यांनी इस सरकार की शेतमालाच्या गलत आपल्या नीतियों के कारण वाटोळं करून घेतलं, आपल्या मेरे कुटुंबाचं वाटोळं कपास करून घेतलं, पैदा आपली करने वाले शेतीचं वाटोळं किसानों करून को जो घेतलं. नुकसान हो या रहा भाजपच्या है, जाहिरातीच्या नादी लागून किंवा अच्छे दिनचं जो स्वप्न मेरे त्यांनी प्याज दाखवलेलं की खेती करने वाले किसानों को परत नुकसान हो 2022 रहा मध्ये है, काय रे शेतकऱ्यांचं उन उत्पन्न दुप्पट सारी करणार नीतियों को बदल अगोदरच दिया वास्तविक जाएगा। शेतकऱ्यांना और चांगले भाव दिल्ली काँग्रेसच्या और काळात मिळत महाराष्ट्र होते. मिलकर के भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी मेरे एक किसान रान भाइयों उठवलेलं की होतं भाजपने. समस्या का समाधान हम अन्न करके आंदोलन झालं रहेंगे होतं. तो भाई। अण्णा तर भाजपचाच किंवा RSSचाच एक पाळीव प्राणी होता. हमारे देश में त्याने कहते नंतर हैं, कुठल्याच अगर चुकीच्या किसी का गोष्टीबद्दल नमक खाते हैं ब्र ना, शब्द काढलेला नाही. एकदा जसं हे तो फिर सरकार उस नमक की काँग्रेसचं इज्जत केलं, रखी जाती है। भाजपचं सरकार आलं तसं कहते जो हैं कि नहीं तो कहते हैं, आळेगण सिद्धीत जाऊन झोपला अगर किसी का तसा नमक अजून काही खाया तो हा नमक अण्णा की इज्जत हजारे रखी त्याला जानी नाही चाहिए कि दिली. नहीं रखी जानी चाहिए। तर अगर मैंने आपकी तुम्ही प्याज हा खाई व्हिडिओ है तो बऱ्याच आपकी ठिकाणी इज्जत रखनी बघितलेला चाहिए कि असेल. नहीं रखनी नसल चाहिए। बघितला तर पुरावा म्हणून आपके किंवा कपास से आज बने काय कपड़े परिस्थिती पहने हैं तो आपकी म्हणजे इज्जत आज रखनी कांद्याला चाहिए कि भाव नहीं रखनी पाहिजे चाहिए। 3000 रुपये और प्रति इसलिए क्विंटल. मेरे कारण भाइयों 12 बहनों, वर्षापूर्वी कांद्याला 2000 रुपये आपकी भाव विकत इज्जत होता. ये हा हमारी मान्य आहे. इज्जत है। त्यावेळेस पण कांद्याची भाव पडत होती. परंतु ते आपका सुख जास्त ये जर हमारा आवक सुख झाली है। तर पडत होते आणि हम तेवढ्या कांग्रेस की म्हणजे तरह 1-2 महिन्यातच फक्त झूठे वादे करने वाले लोगों ती में तो आवक नहीं है। झाल्यानंतरच पडत होते. परंतु आप मुझे बताइए, इतर वेळेस मात्र ते सरकार जे कांग्रेस के सरकार नेता होतं तेव्हाचं ते शेतकऱ्यांच्या मनमाड अन्नात माती कालवीत नव्हतं. जाणून बुजून हेतुपुरस्सर कधीही त्यांनी म्हणजे भाव जर थोडे बरे असतील, महागाई कांद्यामुळं वाढत नाही. परंतु कांद्याच्या नावाखाली जर बॉम्बा मारल्या जात असतील, तर ते सरकार वाढलेल्या कांदा भावाचं समर्थन करीत होतं. त्या गोष्टीचं समर्थन करीत होतं. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळतो याच्याबद्दल ते कायम आग्रही होतं. परंतु आता मात्र कांद्याचे थोडे भाव वाढल्यानंतर सुद्धा हे कपाळकरंट, कर्मदरिद्री आणि लोकांच्या बोकांडी बसलेलं हे सरकार जाणून बुजून रात्रीतून अगदी जहाजावरचे कंटेनर सुद्धा खाली उतरून घेतं. इतकं भिकारचोट सरकार आहे. तुम्ही 2022 मधला किस्सा तुम्हाला माहित असेल, ज्यावेळेस 4000 लाल कांद्याचे भाव झाले होते त्यावेळेस अगदी जहाजातले कंटेनर सुद्धा म्हणजे जे कांदे बाहेरच्या देशात एक्सपोर्ट होते ते सुद्धा यांनी कंटेनर भारतात उतरून घेतले. म्हणजे ते एक्सपोर्ट होणारा माल सुद्धा थांबवून घेतला आणि शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली. वास्तविक 4000 भाव म्हणजे कुठलाही भाव नव्हता. आज शेतकऱ्यांना बाकीच्या जर गोष्टींचा विचार केला, बाकीच्या महागाईचा सगळ्याच, पेट्रोल डिझेल असेल, तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, फक्त शेतातलीच नाही, म्हणजे खतं असतील, रासायनिक कीटकनाशक असतील किंवा इतर कुठलीही शेतीतली निविष्ठा घ्या, इतर महागाई बाहेरची तर सोडूनच द्या. ह्या सगळ्या शेतीच्या निविष्ठांचा जर महागाईचा विचार केला तर आज कांद्याला भाव पाहिजे 3000 प्रति क्विंटल. तो शेतकऱ्यांना मिळतोय फक्त 600 ते 700 2026 मध्ये. म्हणजे आपण किती मायनस आलेलो आहे, किती रिवर्स आलेलो आहे किंवा किती वजाबाकीत आलेलो आहे याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. आता एवढं करून सुद्धा शेतकरी पुन्हा हिंदू मुस्लिमच्या नावाखाली फक्त 15 दिवस आपला धर्म खतऱ्यात येतो आणि आपण पुन्हा त्यांनाच मतं करतो आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या देशाचं आणि आपल्या
कृषी संस्कृतीचं नुकसान करतो, येणाऱ्या पिढ्यांचं पण नुकसान करतो, हे आपल्या लक्षात येत नाही. वास्तविक हे कृत्य जे आहे आपलं, हे देशद्रोही कृत्य आहे. इथली शेती संपवण्याचा जो यांचा भाजपचा आणि नरेंद्र मोदी यांचा जो डाव आहे, किंवा ती शेती हिसकावून घेऊन अदानी अंबानीच्या गळ्यात घालायची किंवा त्यांच्या हातात द्यायची, हा जो त्यांचा डाव आहे किंवा त्यांना जे करायचंय त्याला आपण एक प्रकारे समर्थन करीत आहोत असं मला वाटतं. 500-600 रुपये भावात जर आपण समाधानी आहे आणि गप्प बसून असतो, आणि ज्यावेळेस शरद पवार यांच्या काळात कृषी मंत्री असताना काही दिवसच, मला आठवतं मी सुद्धा एक शेतकरी 20-25 वर्षापासून कांद्याची शेती करतो, त्यावेळेस नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी शरद पवार यांना कांदे फेकून मारले होते स्टेजवर. परंतु आता देवेंद्र फडणवीस नाशिकला आले होते, त्यांना ब्र शब्द बोलण्याची एकाही शेतकऱ्याची हिंमत झाली नाही नाशिकच्या. म्हणजे नाशिकच्यांनीच बोललं पाहिजे का? तर नाही, सगळ्यांनीच बोललं पाहिजे. सगळ्या शेतमालांचा बट्ट्याबोळ झालाय. परंतु ज्यांनी शरद पवारला कांदे फेकून मारले होते, त्यांची देवेंद्र फडणवीसला ब्र शब्द बोलायची हिंमत नाही. म्हणजे त्या सरकारने, शरद पवार असेल किंवा मनमोहन सिंग यांच्या सरकारने त्यावेळेस शेतकऱ्यांना चांगले दिवस आणलेले होते. तर त्याचा उपकार न ठेवता उलट त्यांना थोड्याशा चुकीबद्दल आपण कांदे मारले. परंतु आता आपल्याला खड्ड्यात घातलेला असताना सुद्धा आपण आताच्या सरकारला मात्र ब्र शब्द बोलायला तयार नाही. अशी एकूण परिस्थिती आहे. ही हुकुमशाहीचं हे उदाहरण आहे. कारण आता तुम्ही बोलूच काय, पण त्यांच्याबद्दल एक ब्र शब्द सुद्धा चुकीचा काढू शकत नाही, अशी एकूण हिटलरशाही या देशात सुरू आहे. माग थोडाफार प्रयत्न नाशिकला आल्यानंतर गाडी अडवण्याचा केला गणेश निंबाळकर आणि प्रहारच्या लोकांनी, परंतु त्यांना पोलिसांनी पकडून नेलं अगोदरच. त्यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. ते वारंवार गणेश निंबाळकर हे कांदा शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतकऱ्यांच्या बद्दल बोलत असतात, आंदोलन करीत असतात, परंतु तरी पण शेतकरी मात्र त्यांना मतदान करीत नाही. त्यांना विधानसभेत आत्ताच्या 2024च्या विधानसभेत शेतकऱ्यांनी मत, म्हणजे विधानसभेत पाडलं त्यांना, म्हणजे त्यांचा पराभव केला शेतकऱ्यांनी, तरी सुद्धा ते वारंवार शेतकऱ्यांसाठी बोलतात. आणि कोणाच्या विरोधात पाडलं तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराविरुद्ध. जे भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं आणि जो माणूस शेतकऱ्यांसाठी कायम रस्त्यावर असतो, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडित असतो, त्याला मात्र त्यांनी त्याचा पराभव केला. म्हणजे आपण नेमकं चाललोय कुठं, आपण शेण खातोय का अन्न खातोय हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. आता तुम्ही म्हणशाल शेतकऱ्यांना बोलतोय, शेतकऱ्यांना नाही बोलत, शेतकऱ्यांच्या मूर्खपणाबद्दल बोलतोय. तुम्ही त्या आहेरला निवडून दिलं भाजपच्या चांदवडच्या लोकांनी, परंतु गणेश निंबाळकरला पाडलं. तोच गणेश निंबाळकर जो शेतकऱ्यांसाठी कायम रस्त्यावर असतो आपण बघतो, आणि हा आहेर, काहीतरी नरेंद्र आहेर का काहीतरी नाव आहे त्याचं, हा कधी ब्र शब्द सुद्धा काढीत नाही कांद्याचे भाव कमी झाल्यानंतर किंवा शेतकऱ्यांचे भाव कमी झाल्यानंतर, किंवा आता नरेंद्र मोदी यांनी जो अमेरिकेबरोबर करार केलेला आहे, तो करार कशाचा आहे, तर अमेरिकेचा शेतमाल आता भारतात येणार आहे 0% करार, टॅक्सने, टॅरिफने, आणि भारताचा शेतमाल किंवा भारताचा माल हा अमेरिकेत जाणार आहे, त्याला 18% टॅक्स लावला जाणार आहे. मग असा कोणता ग्राहक आहे का जो 18% किंमत जास्त लावलेला माल घेईल? जगातले सगळेच लोक हा स्वस्त माल घेत असतात किंवा कमी भावातला माल घेत असतात. तर आपल्या मूर्खपणाबद्दलचा हा व्हिडिओ होता. तुमच्या काही याच्याबद्दल भावना असतील, तक्रारी असतील किंवा सूचना असतील, तर त्या अवश्य कमेंटमध्ये करा आणि सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या. तेव्हाची परिस्थिती काय होती, आज परिस्थिती काय आहे, आज एवढ्या भावात आपण समाधानी आहोत का, किंवा आपल्याला दाबून ठेवलेलं आहे, हुकुमशाहीच्या नावाखाली आपण हुकुमशाहीच्या दबावाखाली झोपलेलो आहे का, किंवा आपली आता बोलायची हिंमत नाहीये, त्या टिंबटिंबामध्ये तेवढा दम नाही राहिलेला, अशी ही एकूण परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहे. तर कमेंट असतील, तुमच्या काही सूचना असतील किंवा तक्रारी असतील तर त्या अवश्य करा. धन्यवाद.